गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आज आपण आजचं सेशन सुरू करूयात. तर काल आपण कशाची माहिती पाहिली सांगा बरं. कालचे आपण कोणते कोणते टॉपिक्स घेतलेले आहेत ते सांगायचे. कोणते कोणते टॉपिक घेतले आपण काल सांगा. चला पटकन सांगा कालचे टॉपिक्स आणि त्यांची ग्रंथसंपदा किंवा रचना जी काही आहे ती सांगा. चला बोलो जल्दी से. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर काल आपण काय काय घेतलं होतं. संपदा. ठीक आहे. आता बघा उजळणी जी काही आहे ती तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. विशाल राठोड गुड इव्हनिंग. अक्षय गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आता बघा थोडक्यात आपण एक उजळणीचं महत्त्व सांगते मी तुम्हाला. एक उजळणीचं महत्त्व किती आहे म्हणजे उजळणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो रिव्हिजन, रिवाइज आणि रिव्हिजिट असं सुद्धा म्हटलं जातं. रिव्हिजिट म्हणजे परत जाऊन इथं भेट देणं. ठीक आहे. ठीक आहे. सराव, कोणी सराव म्हणेल कोणी काही म्हणेल. ठीक आहे. आता बघा रिव्हिजन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आता काय होतं ना बऱ्याचदा आपल्याला ज्या गोष्टी आहेत बऱ्याच त्या म्हणजे कंटाळवाण्या वाटतात की बाबा वाचलेलं परत जाऊन वाचायचं, कितीदा तेच ते वाचणार आहे किंवा कितीदा आपण त्या गोष्टी करणार आहे असं आपल्याला वाटतं. पण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण बघा आता उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला. काल आपण कोणाची माहिती पाहिली. निरंजन माधव आणि मोरेश्वर. ठीक आहे. आता मोरेश्वर आहेत सॉरी मोरोपंत आहेत. मग मराठी साहित्यामध्ये काय आहे मोरेश्वर सुद्धा आहे. मोरेश्वर आहे, मुकुंदराज पण आहे. ठीक आहे. तर हे सगळे म वरून आहे. मोरोपंत मोरेश्वर मध्ये असं खूप कन्फ्यूज होण्यासारखं आहे. बरोबर आहे. तर मग जर तुम्ही व्यवस्थित उजळणी नाही केली, फक्त एकदा दोनदा वाचलं आणि चला समोर असं केलं तर काय होणार आहे याच्यामुळे की तुमचं ते जे डोक्यामधली स्पष्टता आहे, तुमच्या डोक्यातील स्पष्टता ती तुम्हाला येणार नाही. म्हणजेच काय की मग प्रश्न आला की समजा सुभद्रा चंपू हे काव्य खालीलपैकी किंवा ही रचना कोणी लिहिली आहे. ऑप्शनमध्ये असेल पहिला ऑप्शन असेल मोरेश्वर, दुसरा ऑप्शन असेल मुकुंदराज, तिसरा ऑप्शन असेल मोरोपंत आणि चौथा ऑप्शन वामन पंडित वगैरे काहीतरी असेल. तर तुम्ही किती कन्फ्यूज व्हाल मोरेश्वर कोणते, मोरोपंत कोणते आणि मुकुंदराज कोणते. त्याच्यासाठी काय आहे महत्त्वाचं सारखं उजळणी करणं. जसं की आपली जी मेमोरी असते त्याचे दोन प्रकार असतात. एक असते शॉर्ट टर्म मेमोरी आणि दुसरी असते लॉंग टर्म मेमोरी. ओके. सो आता ह्या सगळ्या जेव्हा नवीन गोष्टी आपण जेव्हा पहिल्यांदा शिकतो तर तेव्हा त्या शॉर्ट टर्म मेमोरीमध्ये सेव्ह होतात. जसं आपण तर मग आणि त्याचा जो काही कार्यकाळ असतो ना तो खूप कमी असतो. म्हणून म्हणजे त्यासाठी एखादी गोष्ट जेव्हा होते लगेच तर तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे लगेच ती वाचून घ्यायला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ते फिट्ट बसत नाही तोपर्यंत ते 3-3 वेळा वाचायला पाहिजे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये काही नेट सेट झालेले पण आहे, काही JRF साठी ट्राय करत आहेत विद्यार्थी. तर त्याच्यामुळं काय आहे की मग नंतर तुमचं जे कॉम्पिटिशन आहे किंवा मार्क कुठे करतात. आता जसं माझे एक स्टुडंट होते तर त्यांचा एक 5-6 मार्क्सनी कट ऑफ कमी लागला ह्या सेटच्या परीक्षेला आणि त्यांना विचारलं तर मग ते म्हटले की मॅडम तुम्हीच्या नोट्समधून प्रश्न होते, तुम्ही जे शिकवलं त्याच्यातून सगळं प्रश्न होते. मग मी म्हटलं कुठे गेले मार्क्स नाही का. पण ते म्हटलं की फक्त उजळणी न केल्यामुळं मार्क्स गेलेले आहेत. तर महाकाव्याचे जसे दोन प्रकार आहेत. एक आहे आर्ष आणि एक विदग्ध. मग आर्षमध्ये कोणते प्रकार आहे, विदग्ध महाकाव्यामध्ये कोणते प्रकार आहेत. तर हे फक्त काय म्हणजे लिहिलेलं आहे, नोट्स आहे, शिकवलेलं आहे. फक्त परत पानं पलटून परत नाही वाचलं, उजळणी नाही केलं, आठवून नाही पाहिलं म्हणून काय झालं मार्क्स गेलेले आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे खूप मटेरियल असतं, त्यातल्या त्यात क्वालिटी मटेरियल असतं आणि
आपलं काय होतं, अजून काय अजून काय, अजून नवीन किती वाचू, अजून किती नवीन वाचू. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही एकच पुस्तक 10दा वाचा ना. कारण बघा, कोणते पुस्तक वाचलं, मटेरियल जर तुम्हाला एखादा विषय असेल ते सारखीच माहिती असणार आहे फार फार. आणि काय मग नवीन समजा माहिती असेल तर त्या फक्त तेवढ्या 1-2 मार्क्ससाठी तुम्ही नवीन अर्थशास्त्र वाचू शकत ना. त्याच्यामुळे जे दिलेलं आहे तेच व्यवस्थितपणे करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी जे काही आहे ती उजळणी जी काही आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. उजळणी आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. कळालं? त्याच्यामुळं सारखी उजळणी. आणि जेव्हा तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतात तर तेव्हा तुम्हाला म्हणजे सुरुवातीला वेळ लागतो करायला. समजा आता आज मी समजा मोरोपंत आपण काल पाहिले, त्यांच्यावर आपण आज थोडी रिव्हिजन वगैरे घेऊया. ठीक आहे. तर सुरुवातीला वेळ लागतो. समजा आज तुम्हाला अख्खं 1.5 तासाचं लेक्चरच्या नोट्स पाठ करायला किंवा त्याची उजळणी करायला अर्धा तास वगैरे लागेल. उद्या काय होईल, तुमची संकल्पनात्मक स्पष्टता आल्यानंतर तो अर्धा तासाचा वेळ कदाचित 20 मिनिटावर जाईल. परवा काय होईल, 15 मिनिटावर होईल. आणि नंतर असा दिवस येईल की तुम्ही फक्त असं पाठ मागे पुढे पटकन पाहिलं आणि आठवलं, हा मोरोपंतांनी हे लिहिलेलं आहे, निरंजन माधवांनी हे लिहिलं आहे, सुभद्रा चंपूमध्ये हे आहे, ज्ञानेश्वर विजयमध्ये हे दिलेलं आहे. हे तुम्हाला मग पटपट क्लिक होईल आणि तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आता बरेच जण म्हणतात की मॅडम आम्हाला कन्फ्युजन होतं, कसं आहे दूर करायचं कन्फ्युजन जे काही आहे ते कसं दूर करायचं मॅडम आपली कन्फ्युजन. तर त्याच्यावर सगळ्यात उत्तम उपाय आहे सराव करणे, उजळणी करणे. आता समजा सुभद्रा पंचूमध्ये काय दिलेलं आहे किंवा ज्ञानेश्वर विजयमध्ये काय दिलेलं आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तर ते सारखं ते उजळणी करणे, लिहून पाहणे, आठवणे, वारंवार आठवणे. ज्ञानेश्वर विजयमध्ये हे दिलेलं आहे, सुभद्रा चंपूमध्ये हे दिलं आहे, मोरोपंतांच्या ह्या काव्यरचना आहे, मुक्तेश्वरांच्या ह्या काव्यरचना आहेत, मुकुंदराजच्या ह्या काव्यरचना, वामन पंडितांनी हे लिहिलेलं आहे, रघुनाथ पंडितांनी हे लिहिलं आहे, नागेशनी हे लिहिलेलं आहे. हे तुम्हाला असं पट दिसायला पाहिजे, आठवायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला याच्यावर कमांड येईल ना, मग तुम्हाला परीक्षा पास होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. ह्या गोष्टींवर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ह्या सगळ्या पेपर 1 पेपर 2 तुम्ही जेव्हा याच्यावर हे करायला लागाल तेव्हा तुम्हाला सेट परीक्षा पास व्हायला कोणीही रोखू शकत नाही. कळतंय का तुम्हाला? तुम्हाला याच्यामध्ये कोणीही रोखू शकत नाही. म्हणून काय आहे की मी नेहमी सांगते की मॅडम नवीन पुस्तकं सांगा, याच्यावर सांगा, त्याच्यावर सांगा. हे मी जे तुम्हाला शिकवते हे क्रक्स आहे. क्रक्स म्हणजे ऊस जसा मशीनमधून पिळून त्याचा कसा रस निघतो तर हा रस आहे. किंवा एखादं दूध त्याला उकळवतात, त्याची कशी जाड साय होते, म्हणजे त्याचा सगळा अर्थ त्या सायमध्येच असतो ना, त्याच्यापासूनच तूप होतो ना. तर हे तसंच आहे. म्हणजे हे 10 ठिकाणाचं मटेरियल मी वाचून अभ्यास करून एकत्र संग्रहित केल्यानंतर जे काही तुम्हाला शिकवणे आहे ते याच्यातून आहे. त्याच्यामुळे मला बुकलिस्ट सांगा, हे करा, ते बुकलिस्ट आहे ना. तुम्ही यूट्यूबला गेल्यात, गुगलला गेल्यात, कोणता टीचर तुम्हाला 10 नावं सांगणार आहे, पण ते तुम्हाला वाचून तुम्हाला लक्षात ठेवणं शक्य आहे का प्रत्येक विषयाचं? आहे का तुम्हाला शक्य? नाहीच आहे. तुम्हाला शक्य नाही. तुम्हाला काय शक्य म्हणजे दिलेला आता आज हा महिना कोणता, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तुमची जवळपास एक 4 किंवा आपण जानेवारी घेऊयात, एक 4-5 महिन्यात तुमची परीक्षा आहे. तुम्ही प्रत्येक घटकावर 5-5, 6-6 पुस्तकं वाचायला लागलं तर नाही आहे ना. तुम्हाला PhD नाही करायची आहे सध्या, तुम्ही परीक्षार्थी आहात सध्या. परीक्षार्थी आहे त्याच्यामुळे त्याचा पहिला निकष आहे का परीक्षार्थी म्हणूनच त्याचा अभ्यास करणे जो काही आहे ते महत्त्वाचं आहे. कळतंय का तुम्हाला मी सांगितलेलं? त्याच्यामुळं परीक्षार्थी म्हणून अभ्यास करा, त्याला परीक्षा म्हणूनच बघा, नंतर करा ना काय करायचंय. तुम्हाला काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुमचं काम काय आहे की हे पटपट आणि पेपर 1 कडे कटाक्षाने लक्ष द्या. 2-2 तास काढा, कसेही काढा. तुम्ही ठरवलंय ना, एकदा ठानी है तो करना है, मतलब ठाण लिया तो करना है. ठीक आहे. त्याच्यामध्ये नो एक्सक्युजेस, म्हणजे कोणतेही कारण नको सांगायला. ज्याची खरंच इच्छा असते, ज्याला करायचं असतं तो मार्ग शोधतो, कारण शोधत नाही. आणि ज्याला करायचं असतं तो कारण शोधतो. तर त्याच्यामुळे हे कारण शोधायचे की मार्ग शोधायचे ते तुम्ही ठरवायला पाहिजे. मला असं
बघा 4 महिने आहे, जर तुम्ही आता नाही केलं तुम्हाला परत रिपीट करावं लागेल, परत 6 महिने, ते नाही झालं परत वर्षभर. असं नाही करायचं आहे ना आपल्याला, एकाच याच्यामध्ये काढून टाकायचं. जर तुम्ही क्वालिटीमध्ये स्टडी केलं, एकदम क्वालिटी अभ्यास केला की काय बाबा क्वालिटी म्हणजे काय, मॅडमनी आपल्याला हे नोट्स लिहून दिले, ते आपल्याला रोज वाचायचे आहे. ते झाल्यानंतर मॅडमनी निराली पब्लिकेशनचं पुस्तक सांगितलं आहे आपल्याला मराठीचं, ते वाचायचं, त्याच्यातला एक एक घटक आपल्याला फक्त वाचायचं आहे. त्याच्यानंतर काय साहित्यकृती सांगितलं आहे, ते सुरुवातीला नुसतं वाचायचं आणि सेकंड रिडिंगमध्ये काय करायचं आहे आपल्याला, त्या सेकंड रिडिंगमध्ये आपल्याला त्याचे नोट्स काढायचे, बरोबर आहे. आणि नंतर आपलं पेपर 1चं पण करायचं आहे आपल्याला. रोज एक एक घटक घ्या ना. बघा आता तुम्हाला सांगू का मी, म्हणजे त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता नावाचं जे काही आहे, तर तुम्हाला सांगू यूट्यूबवर आता म्हणजे मी तर म्हणेन की सगळं ज्ञान आता यूट्यूबवर आहे बऱ्यापैकी, तर तुम्ही त्याचा वापर करून घेतला पाहिजे. आता त्याच्यामध्ये समजा दिशा ज्ञान असेल किंवा टक्केवारी आहे, त्याच्यानंतर ते काय अंकगणित आहे, व्याज असेल, वयोवारी असेल, हे तुम्हाला खूप चांगले चांगले चॅनल्स आहेत, मराठीतले चॅनल्स आहेत. ठीक आहे, तुम्हाला हिंदी इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्याचं एक नाव सांगते मी तुम्हाला, संदीप अरगाडे सर म्हणून एक चॅनल आहे, लिहून घ्या. तर ते अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी उत्तम चॅनल आहे. म्हणजे जर तुम्ही ते केलं तुमचा प्रश्नच सुटत नाही, इतकं चांगलं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मग हे आपण करतो का. आता 10 घटक मध्ये आपला प्रत्येक महिन्याला काय पाहिजे, एक एक टिक लागला पाहिजे. तर समजा 10 घटक आहे, तर डेली आपले टार्गेटच पाहिजे, डेली टार्गेट काय करायचे. आता समजा आज काय आहे, मॅडमनी पंडिती काव्य झाले, आज माझं काय आहे की रिव्हिजन करणे, क्लास झाल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन काय चहा पाणी नाश्ता तुम्हाला जे करायचं आहे ते, त्याच्यानंतर काय करायचं आहे की बाबा नोट्स रिवाइज करणे. ठीक आहे, त्याच्यानंतरचे काम काय आहे की पंडिती काव्यावर मागील 5 वर्षातले काय प्रश्न आलेले आहेत ते लिहून काढणे एका पेजवर. ते लिहून काढा ना तुम्ही, ते पाठच करा ते प्रश्न, तर डायरेक्टचे डायरेक्ट येतात. 2023चा प्रश्न 2026ला टाकतील, 2022चा प्रश्न 2025ला येतो. पाठ करा ते प्रश्न, आणि तुम्ही जेव्हा वाचाल ना कोणतंही पुस्तक तुम्हाला लक्षात येईल की भर कशावर आपल्याला द्यायचा आहे. कळतंय का विशाल राठोड. तर मग ते लिहून काढा तुम्ही मागील 5 वर्षाच्या, तुम्हाला वेळ असेल तर अजून 5 वर्ष घ्या, रिव्हिजनच होणार आहे, त्याच्यात काही बदल नाही, तेव्हा त्याच्यामध्ये काही अपडेट नाही, कारण ते मध्ययुगीन इतिहास आहे ना, मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास आपण बघतोय, बरोबर आहे. आवाज येतोय का विशाल राठोड. तर त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला की त्याच्यामध्ये काय अपडेट किंवा त्याचं काही करंट चालू घडामोडी नाही की त्याच्यामध्ये काहीतरी अपडेट येणार वगैरे, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. समजतंय का विशाल राठोड, चॅट बॉक्स मध्ये सांगा समजतंय का सांगितलेलं. ओके, तर ठीक आहे, मग याला वेळ लागेल तुम्हाला पंडिती काव्य. आणि हे बघा असं काही नाही का याच्यासाठी पैसे खर्च होतात. मी तुम्हाला सांगितलं आहे युनि पुणे सेटची वेबसाईट आहे, नेटची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही गेलात की तिथं ऑप्शनच येतो डायरेक्ट मागील क्वेश्चन पेपर्स म्हणून असा एक ऑप्शन येतो आपल्याला. क्वेश्चन पेपर म्हणून आपल्याला एक ऑप्शन येतो बरं का. तर तो ऑप्शन आला की मग त्याच्यातलं काढायचं. हे थोडंसं वेळ घेणार आहे तुम्हाला, याला हे लागेल, पण तुम्ही विचार करा ना, ते तुमच्याकडे असं पक्क नॉलेज राहणार. उद्या तुम्ही प्रोफेसर म्हणून जाल, कुठेतरी संशोधक म्हणून जाल, कुठेतरी काही पण असेल तुमचं, तुम्हाला म्हणजे किती तुम्ही, हे तुमची एक प्रोसेस पण आहे ना. उद्या तुम्ही जे काही होण्याचे स्वप्न पाहतात, शिकवण्याचे काही असेल, तुमचं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट तुम्ही काढू शकता, काही करू शकता. तुमची फक्त तशी तयारी पाहिजे. हे तुमचं रेडीमेड मटेरियल आहे, हे काही बदलणार नाही. हे काही असं विज्ञानासारखं नाही आहे का काहीतरी नवीन नवीन संशोधन झालं आणि मग नवीन 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 असं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स का टेक्नॉलॉजी, असं नाही आहे. ते निरंजन माधवांनी जे लिहिलंय ते राहणारच आहे, मोरोपंतांनी जे लिहिलंय ते राहणारच आहे, पंडित कवी तेवढेच राहणार आहेत. कळतंय का तुम्हाला. मग तुम्ही हे करायचं. त्याच्यानंतर का रात्री काय मॅडमनी आपल्याला रात्री काय सांगितलंय, फक्त साहित्यकृती करायला सांगितलंय, साहित्यकृती करणार. मला जरा मॅथ्सचा भाग कठीण वाटतो, मग सुरुवातीच्या तासाला मी अंकगणित मॅथ करणार. तर आपले घटक किती आहे, पेपर 1ला 10 घटक आहे, पेपर 2ला 10 घटक आहे, त्याच्यामध्ये उपघटक आहेत वेगवेगळे. कळतंय का. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे उपघटक आहेत.
मग त्या दर महिन्याला किंवा दर 2-3 दिवसांनी एका घटकाला उपघटकाला आपली टिक लागतीये का, आपण समोर चाललोय की मागे चाललोय, अजून 4 महिने राहिले आपल्याला, 4 महिन्यामध्ये काढायची आहे सेट. मग कसं कराल तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यामुळे उजळणीला निग्लेक्ट करायचं नाही. नोट्समधलं रिव्हिजन करायचं. निराली पब्लिकेशनचं मराठीतलं पुस्तक आहे. त्यानंतर तुम्ही मार्केटमधून किंवा ऑनलाईन सेट नेट पेपर 1चं मराठीतलं पुस्तक मागितलं तरी त्याच्यातून अभ्यास करा. किंवा तुम्ही असंही करू शकता, पुस्तकातून ज्यांना हे वाटत असेल तर एक 10 घटक काढायचे पेपर 1चे, लिहायचे काय आहे काय नाही. मग त्याच्यातला एक एक घटक घेऊन तो यूट्यूबवरून सुद्धा, तुमची इथं पण लेक्चर होतात, पण कोणी जॉबला असेल, कोणाच्या वेळा मॅच नसतील होत, कोणाला जमत नसेल, तर तुम्ही त्याच्यातला एक एक जो काही घटक आहे तो घटक घेऊन यूट्यूबला सर्च करू. आता समजा तुम्ही आज ठरवलं की मला दिशा ज्ञान करायचं आहे, मला जे काही आहे ते दिशा ज्ञान मला करायचं आहे, तर त्या दिशा ज्ञानला मग आज मी करणार. ठीक आहे, आता कोणाचं मॅथ्स आधी वाचलेलं नसतं किंवा काही आवडत नसतं, मग 1 सोडून 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, लागू द्या ना. एकदाचं संपवून टाका, किती दिवस लागो, म्हणजे परत ते करायची गरज नाही पडली पाहिजे. रिव्हिजन करा, पण परत तेवढा वेळ नाही लागणार ना तुम्हाला. म्हणजे कोणत्याही गोष्टीला सुरुवातीला जो काही आहे तो वेळ लागतोच आपल्याला. म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा चपाती बनवायला शिकायचं आहे, सुरुवातीला जेवढा वेळ लागेल तेवढा नंतर नाही लागणार. सुरुवातीला माहीतच नाही पीठ किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं, मीठ टाकायचं का नाही, कसं भिजवायचं, काय करायचं, लाटायचं कसं, चिपकते, महाराष्ट्राचा नकाशाच होतो. पण मग जसं जसं तुम्ही सराव करत जाता, रोज बनवतात, काय होतं, क्वालिटी पण सुधारते आणि काय होतं, वेळही कमी लागतो. मग तसंच कोणतेही जेव्हा आपण नवीन गोष्टी शिकायला जातो तेव्हा कोणत्याही नवीन गोष्टीचं असंच असतं. कळतंय का तुम्हाला? कोणत्याही नवीन गोष्टीचं जे काही आहे ते असंच असतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता आपण एक थोडंसं करंटचं बघूयात. मला सांगा की आपले विज्ञान कथा लेखक कोण आहे जे आता ह्या वर्षी वारलेत, त्यांचं नाव सांगता येईल का तुम्हाला? सांगा बरं. विज्ञान कथा लेखक कोण आहेत जे यावर्षी त्यांचं ते वारलेत आणि न्यूजमध्ये ते एक्सपेक्टेड आहे आपल्याला यावर्षी जे काही आहे ते प्रश्न येऊ शकतो आपल्याला याच्यावर. सांगा बरं कोण आहेत? कोण आहेत सांगा यावर्षी ज्यांचं निधन, आणि अत्यंत महत्त्वाचे विज्ञान कथा लेखक होते. कोण होते ते? व्हेरी गुड विशाल, व्हेरी गुड, आय एम इम्प्रेस. ओके, जयंत नारळी. आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊ कारण ते अत्यंत महत्त्वाचे होते. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीला गेले तर तिथं आयुका नावाचं सेंटर आहे, तर ते त्यांच्याच योगदानामुळे त्यांच्याच प्राधान्याने ते सुरू झालेलं आहे आणि त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावली. ते विदेशात शिकायला होते आणि खूप साध्या सोप्या शब्दामध्ये विज्ञान हे मराठी लोकांपर्यंत, त्यातल्या त्यात मुलांपर्यंत कसं पोहोचवायचं ते काम त्यांनी मराठी साहित्यातून केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जयंत नारळीकर हे अत्यंत महत्त्वाचे आणि त्यांच्यावर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे, येऊ शकतं. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तर आता हेडिंग टाकायची जयंत आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा. ठीक आहे, म्हणजे एन्जॉयच्या वेळी एन्जॉय करायचं, अभ्यासाच्या वेळी अभ्यास करायचा. म्हणजे तुम्ही टार्गेट ठेवायचं की बाबा डेली 3 तास मी पेपर 1ला देणार. म्हणजे तुम्ही बघा तुमचं कसं आहे, मी फक्त एक रफ प्लॅन तुम्हाला सांगते, बरोबर आहे. आता समजा आपल्यामध्ये बरेच जण
टार्गेट कंप्लीट झाले की तुम्हाला काय करायचं ते करत बसा. डेलीचे तुमचे टार्गेट्स कंप्लीट झाले ना, तुम्हाला काय करायचं तुम्ही करत बसा. किंवा मग असंही करू शकता तुम्ही की सोमवार ते शनिवार मस्त अभ्यास करायचा, रविवारचा दिवस आहे तो एन्जॉय करायला ठेवायचा. कोणी ट्रेकला जातात, कोणी सिनेमे बघतात, कोणी काय घर आवरतात, आवडीचे कामं करतात, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, तर तुम्ही तसं करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुमचं तुम्ही ठरवा. एक तुम्ही रफ प्लॅन बनवा, माझ्याकडून तपासून घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ठीक आहे, आता आपल्याला हेडिंग द्यायची आहे. मॅडम आवाज क्लिअर येत नाही. आता येतोय का? आता येतोय का? एकदा सांगा, आवाज येतोय का आता की अडकतोय परत? सांगा बरं. विशाल, एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा आवाज येतोय का? ओके, ठीक आहे. आता आपल्याला हेडलाईन टाकायची आहे जयंत. असं आपण मधामधामध्ये करंट घेत जाऊ. ठीक आहे. जयंत नारळीकर. विशाल, तुमचं गाव कोणतं आहे? कोणत्या गावचे आहात तुम्ही? हेडिंग द्या. विशाल, तुमचं गाव कोणतं आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा. आपल्याला बघा याच्यातून कसे प्रश्न येऊ शकणार आहेत. त्यांना जे काही आहे त्यांच्या पुस्तकामध्ये साहित्यामध्ये जो काही आहे तो रस असतो. ठीक आहे. यवतमाळ. ओके, ठीक आहे. हो, मागे तुम्ही सांगितलं होतं वाटते, 2-4 जण जॉईन होते तेव्हा. ठीक आहे. तर बघा आता हे जे काही आहे याच्यावर एक्सपेक्टेड प्रश्न काय, त्यांना इंटरेस्ट असतो ते त्यांच्या साहित्यावर, त्यांनी काय लिहिलेलं आहे. कारण मराठी साहित्य आहे ना, पण त्याच्यावर जास्त करून प्रश्न येतील. पण त्याआधी आपण काय करू, त्यांची एक थोडी माहिती घेऊया. थोडी माहिती कशासाठी घ्यायची आपल्याला, की समजा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पाठ ठेवायची आहे तर आपल्याला त्याची पार्श्वभूमी किंवा इतिहास जर थोडा माहीत असेल तर ती गोष्ट आपल्याला इझिली माहीत राहते. ठीक आहे. आता बघा, जयंत नारळीकर होते तर हे खगोलशास्त्र होते. खगोलशास्त्र म्हणजे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की वेगवेगळे ग्रह, तारे, अवकाशातले जे काही गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास करणारे होते. तर आता ते त्यांना लहानपणापासूनच हे कथा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आवड होता आणि त्यांनी ते कथेमध्ये सुद्धा नाव ते त्यांचं हे करायचे. ठीक आहे. साधारण कोल्हापूरचे होते. तर हे साधारण जे काही आहे, तर जेव्हा नाशिक येथे थोडं साहित्य संमेलनाविषयी आपल्याला माहिती पाहिजे की 94वे जे साहित्य संमेलन होतं, 94वे साहित्य संमेलन जे काही साहित्य संमेलन होतं त्या ते कुठे भरलेलं होतं, नाशिक येथे भरलेलं. नाशिक. तर हे 94वे साहित्य संमेलन जे काही नाशिक येथे भरलेलं होतं तर त्याचे काय होते, अध्यक्ष होते. पण त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते काही गेले नव्हते. पण त्या अध्यक्षपदाचा जो काही मान आहे तो जयंत नारळीकर यांना भेटलेला होता. ठीक आहे. लिहून घ्यायचंय. आता त्यांनी एक त्यांचं चरित्र असं आत्मकथन
चरित्रासारखं आत्मकथन लिहिलं आहे. त्या आत्मकथनाचे नाव आहे 4 नगरातले माझे विश्व. आत्मकथन 4 नगरातले माझे विश्व. हे आपल्याला विचारू शकतात. माझे विश्व हे आत्मकथन किंवा चरित्र कोणाचे आहे? 4 नगरातले माझे विश्व म्हणजे ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये इंग्लंड वगैरे अमेरिका इकडे तिकडे शिकलेले आहेत. त्याच्यामुळे ते वेगवेगळा त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला आहे, फॉरेनमध्ये राहिलेले आहेत. तर मग वेगवेगळ्या ठिकाणाचे काय अनुभव असेल त्या आत्मकथनाच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला. चरित्र न म्हणता आत्मकथन त्यांनी जास्त करून म्हटलेलं आहे आणि ह्याच याला त्यांच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्काराला मिळालेला आहे. लिहून घ्यायचं आहे. लिहून घ्या व्यवस्थितपणे. काही अडचण असल्यास तर सांगा. ठीक आहे. जयंत नारळीकर. आपल्याला चालू घडामोडीसाठी ह्या वर्षीची जी काही चालू घडामोडी आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण नुकतंच यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. 94 जे काही साहित्य संमेलन घडलेलं आहे तिथे नाशिकला भरलं होतं, तर त्याचे ते अध्यक्ष होण्याचा त्यांना मान मिळाला होता. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे किंवा ठीक नसल्यामुळे ते तिथे हजर राहू शकलेले नाही. पण हा मान जो आहे किंवा अध्यक्षपद जे आहे 94व्या साहित्य संमेलनाचं जयंत नारळीकरांना होतं. त्यानंतर त्यांचं आत्मकथन आहे 4 नगरातले माझे विश्व, ज्या साहित्यकृतीला साहित्य अकादमीचा जो काही पुरस्कार आहे तो प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. लिहून घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे. झालं लिहून. तर आता त्यांची जी काही विज्ञान कथा पुस्तके आहेत ते बघूयात. आता बघा, आपलं जे आयोग आहे, सेट असू देत नेट असू देत, तर आपला विषयच काय आहे? मराठी साहित्य. म्हणजे एखाद्या लेखकाने, एखाद्या विचारवंताने, एखाद्या कवीने लिहिलेलं जे काही साहित्य आहे ते त्याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड असतात. म्हणजे जर तुम्ही पेपर ॲनालिसिस केलं तर साधारण 50-60 प्रश्न जे काही आहे ते असंच, हे कोणी लिहिलं, ते कोणी लिहिलं, ही कादंबरी कोणाची, ते कथा कोणाची, आपल्याला असे प्रश्न भरपूर दिसतात. त्याच्यामुळं नाईलाजाने आपल्याला हे पाठ करायचं, लक्षात ठेवायचं हे आहेच. हे प्रत्येक विषयाला लागू आहे. ठीक आहे. ओके. चला आता आपण त्यांची लिहूयात विज्ञान कथा पुस्तके बघूया आपण त्यांची काय काय लिहिलेलं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट हेडलाईन, विज्ञान कथा. त्यांच्या विज्ञान कथा कोणकोणत्या आहेत आपण ते बघणार आहोत. अंतराळातील पहिले आहे अंतराळातील भस्मासूर. अंतराळातील भस्मासूर त्यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट आहे अंतराळातील स्फोट. अंतराळातील स्फोट लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. काही समजलं नसेल तर चॅट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. त्याच्यानंतर अभयारण्य नावाची विज्ञान कथा आहे. अभयारण्य म्हणजे माहिती आहे ना, जिथे प्राणी, जंगली प्राणी, पक्षी, जंगल असं सगळं असतं. अभयारण्य आणि जे सरकारने संरक्षित केलेलं असतं तो भाग, त्याला अभयारण्य आपण असं म्हणतो. अभयारण्य. त्यानंतर आहे चौथं, चला जाऊ अवकाश सफारीला. अवकाश सफारीला. चला जाऊ अवकाश सफारीला. त्यानंतर आहे 5वं
टाइम मशीनची किमया. टाइम मशीन ची किमया. आता टाइम मशीन काय आहे, तुम्ही लहानपणी डोरेमॉन नावाचं कार्टून पाहत होते का? डोरेमॉन नावाचं कार्टून तुम्ही पाहायचं का? तर त्या डोरेमॉन जे कार्टून होतं डोरेमॉन, तर ते डोरेमॉनकडे एक टाइम मशीन असायची अशी, त्याचं गॅजेट. तर ते जे गॅजेट आहे तर तो नोबिताला द्यायचा, किंवा तो असं गॅजेट, प्रत्येक गॅजेट असं नोबिताला देत होता, आपल्याला माहित आहे. तर ते जे गॅजेट आहे ते नोबिताला द्यायचं. म्हणजे टाइम मशीन म्हणजे काय, तुम्हाला हव्या त्या काळामध्ये तुम्ही जाऊ शकता, म्हणजे पास्टमध्ये जाऊ शकता, फ्युचरमध्ये जाऊ शकता. समजा आता टाइम मशीन, समजा माझ्याकडे गॅजेट आहे आणि त्या टाइम मशीननी मी असं म्हटलं की मला 100 वर्ष मागे जायचं. तर समजा हे 2025 आहे, तर मला 1995 मध्ये जायचं आहे, बरोबर आहे ना? 100 वर्ष मागे म्हणजे 1995 मध्ये. तेव्हा मग कसं असेल सगळं, तेव्हाचा भारत, तेव्हाची दुनिया, तेव्हाचं वातावरण, एन्व्हायरमेंट, तेव्हाची लोक, खाणपान कसं असेल, तर ते प्रॉपर आपल्याला तिथे जाऊन असं ते अनुभव. म्हणजे डोरेमॉन तसं काल्पनिक आहे, पण आणि हे सुद्धा काल्पनिकच असतं, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या काही आहेत काल्पनिकच आहेत. तर मग ती म्हणजे एक अशी मज्जा आहे ना, म्हणजे असं आपण जरी विचार केला का इथून समजा 100 वर्ष अगोदरच्या ह्याच्यामध्ये मी आहो आता, समजा ते गोष्टी कशा असतील, मोबाईल नसतील तेव्हा, तेव्हा काय पोशाख कसे असतील, खानपान कसं असेल, सगळं किती वेगळं असेल ना, असं एक विचार केला तर. आणि तो विचार करून जर आपण एक गोष्ट लिहितो म्हटलं तर हे सगळं जे काही आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून काय, टाइम मशीनची किमया. त्यानंतर काय आहे, प्रेषित. 6वं प्रेषित म्हणून लिहा. 7वं यक्षाची देणगी. यक्षांची देणगी. अक्षाची देणगी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर मला वाटतं काहीतरी विचारण्यात आलं. व्यवस्थितपणे हे लावून, काय म्हणतात त्याला, नंबर लिहून व्यवस्थितपणे लिहून घ्या. चला लिहून घ्या इतकं पटकन. लिहायचं आता. आठ क्रमांक टाका. 8 क्रमांक काय आहे, याला जीवन ऐसे नाव. याला जीवन ऐसे नाव. ठीक आहे, याला जीवन ऐसे नाव. त्यानंतर आहे वामन परत न आला. समजा आपल्याला कधी कधी असे खूप मोठ्या गोष्टी, जसं मी तुम्हाला श्लोकांचं सांगितलं होतं की श्लोक जे आहेत, अभंग श्लोक कसे लक्षात ठेवायचे, तर म्हटलं की एक शैली असते. प्रत्येक संत म्हणा किंवा लेखक, काय काव्य, त्याची एक शैली असते, त्यांचे काही काही शब्द असतात जे सारखे रिपीट होत असतात. तर ते आपल्याला जर ती ट्रिक शोधता आली, हे बघा, हे म्हणजे एकदा बसून करण्याचं काम आहे व्यवस्थित, त्याच्यामध्ये तास जाते, पण एकदा ती ट्रिक तुम्हाला लागली, ती बेटा लागली तुम्हाला. त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की आता समजा हे वामन परत नाला हे नाही लक्षात ठेवलं, पण जयंत नारळीकरांनी वामनवर असं काहीतरी लिहिलं आहे. म्हणजे वामन जरी शब्द तुम्ही लक्षात ठेवला, याचा की पॉईंट वामन आहे, यक्ष आहे, जीवन आहे, प्रेषित लिहिलं आहे, काहीतरी टाइम मशीन लिहिलं आहे, हे असं थोडं थोडे, किंवा तुम्ही अशी लिंक लावली की समजा वामनने टाइम मशीन करून, वामनाने टाइम मशीनचा उपयोग करून जीवन समृद्ध केले किंवा विश्वाची रचना केली,
त्यांचं विश्वाची रचना नावाची पण एक कथा, आपण ती लिहून घेणार आहोत. तुम्ही काय करायचं की असं एक 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 शब्द घेऊन तुम्ही त्याची जी काही आहे ती लिंक लावू शकता. कळतंय का तुम्हाला? त्याची तुम्ही लिंक लावू शकता. याला जीवन असे नाव, वामन परतन आला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? व्हायरस. 10वं व्हायरस. म्हणजे तुम्ही काही पण व्हायरस मी इंग्लिशमध्ये पण लिहून देते. म्हणजे किंवा वामनने टाइम मशीनचा वापर करून व्हायरस घालवला. काही पण म्हणजे एक अशी लाईन तयार करून ठेवायची अशी, जसं की तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की आता इंद्रधनुष्याचे रंग जे काही आहेत ते आपले जरी लक्षात राहिले तरी आपल्याला ऑर्डरनुसार लक्षात ठेवायला ते थोडं कठीण आहे ना, चॅलेंजिंग आहे. तर मग आपण कोणती ट्रिक निर्माण केली? तानापीही निपाजा. कोणती ट्रिक केली आहे? तानापीही निपाजा. ही ट्रिक आपण जी काही आहे ती केलेली आहे. बरोबर आहे? तर ही ट्रिक केल्यामुळं काय आपल्याला लगेच म्हणजे ताण पण नाही डोक्याला. ता म्हणजे तांबडा, नाही तर मग ते सारखं हे करायचं. तसंच तुम्ही हे जे काही साहित्यकृती आहे त्याच्यासाठी असं काहीतरी डेव्हलप करू शकताय का? त्याची कोणती तरी ट्रिक जी काही आहे ती इस्तेमाल करू शकताय का? ते तुम्हाला इथं बघणं जे काही आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर काय आहे? व्हायरस. नंतर काय आहे? नेक्स्ट आहे अंतराळ आणि विज्ञान. अंतराळ आणि विज्ञान. अंतराळ आणि विज्ञान. नेक्स्ट आकाशाशी जडले नाते. आकाशाशी जडले नाते. आकाशाशी जडले नाते. त्यानंतर आहे गणितातील गमती जमती. गणितातील गमती जमती. गणितातील गमती जमती. झालं लिहून? लिहून घ्यायचं आहे पटकन. झालं लिहून? ठीक आहे, रब करू. नेक्स्ट. हे थोडं माहिती पाहिजे आपल्याला, कारण महत्त्वाचं आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जेव्हा लेखन मराठीत येतं तेव्हा ते अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर यावर्षी जे काही मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्या ज्या कोणी अध्यक्षा होत्या, कोण होत्या? तारा भवाडकर. तारा भवाडकर ह्या काय होत्या की लोकसाहित्याच्या त्या अभ्यासक होत्या. तर
ते लोकसाहित्याचे अभ्यासक असल्यामुळे त्यांनी काय काय लिहिलेलं आहे ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे झाल्यानंतर आपण त्यांची थोडीशी एक माहिती घेऊन घेऊ. ठीक आहे. त्यानंतर काय नभात हसरे तारे. नभात हसरे तारे. नभात हसरे तारे. ठीक आहे. त्यानंतर काय लिहिलेलं आहे? नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान. नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान. नव्या सहस्त्रकाचे नवे विज्ञान. नंतर युगायुगाची जुगलबंदी. युगायुगाची जुगलबंदी गणित अन विज्ञानाची. गणित अन विज्ञानाची. युगायुगाची जुगलबंदी गणित अन विज्ञानाची. ठीक आहे. नंतर आहे विश्वाची रचना. विश्वाची रचना कशी झाली ते तुम्हाला काय म्हणतात त्याला, ज्यांनी पृथ्वीची रचना वगैरे झालेली कशी आली ती साध्या सोप्या शब्दामध्ये मांडणं. कारण तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची जेव्हा आपण भाषा म्हणतो तर ती किचकट वाटते, बऱ्याचदा अवघड वाटते. तर अशा वेळेस ते लिहिणं ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आहे विज्ञान आणि वैज्ञानिक. विज्ञान आणि वैज्ञानिक. विज्ञान आणि वैज्ञानिक असं लिहिलेलं आहे. नंतर विज्ञान गंगेची अवखड वळणे. विज्ञान गंगेची अवखड वळणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे विज्ञानाची गरुड झेप. व्यवस्थित सुटसुटीतपणाने लिहून घ्या. विज्ञानाची गरुड झेप. झालं लिहून झालं की चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. लिहून घ्या पटकन. लिहून झालं की चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. झालं. ओके. शेवटचे 3 राहिले आहेत ते बघून घेऊ आणि मग आपण आपल्या याला सुरुवात करूया. ठीक आहे. नेक्स्ट आहे विज्ञानाची गरुड झेप. त्यानंतर विज्ञानाचे रचयिते. विज्ञानाचे रचयिते. विज्ञानाचे रचयिते.
विज्ञानाचे रचयिते. सूर्याचा प्रकोप, सूर्याचा प्रकोप आणि 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे, आत्मचरित्र आत्मकथन जे काय आहे ते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, त्यांचं आत्मकथन आत्मचरित्र लक्षात ठेवायचं आहे. विज्ञान कथा, विज्ञानाचे रचयिते आणि सूर्याचा प्रकोप. ठीक आहे, सूर्याचा प्रकोप. ते इंग्लिश मधलं एक शेवटचं पुस्तक आहे बघा, 7 वंडर्स ऑफ द कॉस्मॉस. 7 वंडर्स ऑफ द कॉस्मॉस. आता बघ, हे थोडं विज्ञानातलं आहे, थोडंसं तुम्हाला सांगते याच्याबद्दल. कॉस्मॉस, आता थोडंसं सांगायचं झालं तर काय आहे की म्हणजे आपली जी काही पृथ्वीची निर्मिती झाली आहे तर त्याच्यामध्ये एक थेरी आहे, त्याचं नाव आहे बिग बँग थेरी. ओके, जी पृथ्वीची निर्मिती झाली. आता बिग बँग थेरी म्हणजे काय की एक म्हणजे असं खूप उष्ण जे काही आहे, म्हणजे एक आपला जेव्हा पृथ्वी होती तर एक काहीतरी खूप उष्ण असं येऊन पृथ्वीला टकरवलं आणि त्या उष्णतेमधून आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं काय झाली आहे, मग ह्या ब्लॅक होल थेरी वगैरे त्याला म्हणतात. ते खूप असं डिटेलमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगितलं. तर मग त्याच्यातून आपली जी काही आहे पृथ्वीची निर्मिती कशी झाली विज्ञानाच्या यातून ते तिथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, लिहून घ्या, द 7 वंडर्स ऑफ द कॉस्मॉस. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, जे आपण काल पाहिलं की मोरोपंत वगैरे, त्याच्यानंतर आपण नागेश बघणार आहोत. आता पंडित कवी नागेश. आता नागेश यांना सिद्ध नागेश असा सुद्धा एक उर्फ सिद्ध नागेश म्हणून, जसं मी नेहमी सांगते की पेपरमध्ये समजा नागेश आलं किंवा सिद्ध नागेश आलं तर दोन्ही एकच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायची काहीही गरज नाही. नागेश हेडलाईन टाकायची. नागेश विषय आपण इथे पाहणार आहोत. आता बघा, आता थोडंसं नागेश किंवा नागेश स्थापन केलेला मग नागेश संप्रदाय असे तुम्ही लिहू शकता. मग त्याच्याविषयी आपण थोडी माहिती बघणार आहोत की काय आहे. आता बघा, जो काही नागेश संप्रदाय आहे, नागेश संप्रदाय, तुम्ही काही वाचलं आहे का नागेश संप्रदायामध्ये? तर ठीक आहे, आता नागेश जो काही संप्रदाय आहे, नीट लक्ष द्यायचं आहे. माझ्या बोलण्यातून जर मला काही महत्त्वाचे पॉईंट्स वाचले तर मी म्हणेल की लिहून घ्या बाबा, तेव्हा व्यवस्थित हळूवारपणे लिहून घ्या. तुम्ही सांगितलं की मॅडम स्पीड कमी जास्त होते, आपण ती पण ॲडजस्ट करू, कारण आता बरेच ऑफलाईन विद्यार्थी आहे, बरेच ऑनलाईन विद्यार्थी आहे. ठीक आहे, तर ऑनलाईनमध्ये मग ऑफलाईनमध्ये काही फार इतका प्रॉब्लेम नसतो, पण ऑनलाईनमध्ये आपल्याला आवाजाचा कधी येत नाही, कधी व्हिडिओ दिसत नाही, बरेच प्रॉब्लेम होतात. तर लगेच चॅटबॉक्समध्ये टाकून द्यायचं, मी लगेच तुमचं चॅटबॉक्समध्ये जे काही आहे ते बघत असते. ठीक आहे, आता बघा, नागेश हा जो काही संप्रदाय होता तर हा हिंदू, मुसलमान आणि वैष्णव, वीरशैव ह्या सगळ्या
धर्म संप्रदायाला जवळ करणारा उदार दृष्टीचा संप्रदाय होता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथे सगळ्या लोकांना, म्हणजे सगळ्या धर्माच्या, सगळ्या संप्रदायाच्या लोकांना काय होतं, इथे वेलकम होतं, त्यांचं स्वागत होतं, किंवा सगळं तो असा सगळ्यांसाठी खुला असा संप्रदाय होता. कोणत्याही एका संप्रदायाचे अनुसरण त्याने केलेले नसून त्याची वाट जी काही आहे ह्या संप्रदायाची एक स्वतंत्र अशी वाट होती. ठीक आहे. आता इसवी सनाच्या 17व्या-18व्या शतकातील हा संप्रदाय असाव्या. तर आता नागेश किंवा नागनाथ हे ह्या संप्रदायाचे आदिपुरुष होते, म्हणजे यांनी एक स्थापलेला हे होता. ठीक आहे. तर एक 17व्या-18व्या आपल्याला माहिती आहे, आपण पंडित कवी पाहिलं तर हे याच्यामध्ये याचा उदय झालेला असावा. दुसरी जी काही गोष्ट आहे ती काय आहे की नागेश, सिद्ध नागेश, नागनाथ तिन्ही एकच. तर याचे जे काही आदिपुरुष म्हणजे ज्यांनी कोणी स्थापलेला आहे, तर काय नागेश आदिपुरुष कोण होते, म्हणजे ज्यांनी स्थापन केला तो आदिपुरुष होते नागेश. यांना सिद्ध नागेश असंही म्हणतात. ऑब्लिक करते मी, सिद्ध नागेश आणि नागनाथ. तर हे सगळी नावं काय आहे, एकच आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, नागेश, सिद्ध नागेश आणि नागनाथ ही सगळी काय आहे, एकच नाव आहे. ठीक आहे. लिहून घ्या, व्यवस्थितपणे लिहून घ्या. नागेश, सिद्ध नागेश, नागनाथ. ठीक आहे. आता हे वडवाड म्हणून जे गाव आहे, वडवाड हे ह्या संप्रदायासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे, जे सोलापूरमध्ये येतं. सोलापूरचे कोणी ओळखीचे असेल नातेवाईक वगैरे किंवा जाण्यानं जातं, वडवाड नावाचं जे ठिकाण आहे ते नागनाथांचं जे काही आहे ते मुख्य ठिकाण म्हणून ओळखलं जातं. हे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता आपलं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की बाबा हे देवस्थान जागृत आहे, ह्या देवीचं जागृत देवस्थान आहे किंवा हे जागृत देवस्थान आहे. तसंच नागनाथ जे काही संप्रदाय आहे त्याचं माजूर, वडवाड आहे, मोहोड, देवगाव, नरंदे, करडी, मुरडी, किलारी, तर हे महागाव. तर ही जी काही गावं आहेत हे लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त आपल्याला एक माहीत पाहिजे. तर ही जी काही ठिकाणं आहेत ही जागृत ठिकाणं आहेत. नागनाथ संप्रदायाची जागतिक केंद्र किंवा आपण जे जागृत ठिकाणं म्हणतो ना त्या प्रकारची आहे. तर आता नागेश जो काही संप्रदाय आहे तर त्याच्या ज्या 2 शाखा आहेत तर त्या कोणत्या आहे सांगता येतील का तुम्हाला? नागेश संप्रदायाच्या 2 संप्रदाय, याला नागेश संप्रदाय असेही म्हणतात आणि नागनाथ संप्रदाय असेही म्हणतात. नागनाथ त्याच्या 2 शाखा ज्या काही त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आढळतात. कोणत्या आहेत सांगता येतील का तुम्हाला? 2 शाखा नागेश संप्रदायाच्या 2 शाखा सांगता येतील का? एक आहे लिंगायत नाव तुम्ही ऐकलं असेल, लिंगायत. आणि दुसरं आहे मिश्र असंच नाव आहे. ठीक आहे. मिश्र असंच नाव आहे. लिहून घ्या. आता यांचे प्रमुख आहेत, याचे लिंगायतचे प्रमुख कोण आहे? मनमथ शिवलिंग स्वामी. ओके, मनमथ शिवलिंग स्वामी. आणि हे जे मिश्र आहेत तर मिश्राचे कोण आहेत? अज्ञानसिद्ध प्रमुख, म्हणजे एक एक असतो ना असं तशासारखं. काय आहे? अज्ञानसिद्ध. लिहून घ्यायचं आहे, व्यवस्थित लिहा. काही समजलं नाही तर विचारा परत. लिहून घ्या. चला.
आणि असं तुम्ही चॅट फॉर्म मध्ये लिहिलं की ते तुम्हाला जास्त लक्षात राहतं. आता बघा, हे अज्ञात सिद्ध जी आहे ना, अज्ञात सिद्ध, तर यांची परंपरा म्हणूनच नागनाथ संप्रदाय किंवा नागनाथ परंपरा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा परिचित आहेत. ठीक आहे. तर ह्या प्रकारे जे काही आहे, तर ही एक प्रकारची परंपरा अज्ञात सिद्ध परंपरा आहे. तर ती अज्ञात सिद्ध परंपरा आपल्याला नागेश संप्रदाय परंपरा, त्यातल्या त्यात ती महाराष्ट्राची परंपरा म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता याच्यातला जो काही म्हणजे बघा, एक नागेशांना गुरुस्थानी मानणारी एक शाहिरांची एक परंपरा जी काही आहे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे शाहीर लोक जी काही आहे ती नागेश संप्रदाय किंवा नागेशांना मानतात. आता त्यांचे जे काही शिष्य परिवार आहे नागेश नागनाथ संप्रदाय किंवा नागेश संप्रदायाचा, तर त्याची शिष्य परंपरा असं आहे की कान्हो पाठक नावाचे जे शिष्य आहेत, त्याच्यानंतर आलम खान आहे, जंगली फकीर म्हणून आहे, सय्यद हुसेन म्हणून आहे, नागेश दास म्हणून आहेत. तर हे सगळे काय आहेत, शिष्य ह्या संप्रदायाचे शिष्य राहिलेले आहेत. जसं की आपण पाहिलं की नागेश जो काही संप्रदाय आहे तर तो हिंदू, मुस्लिम, त्याच्यानंतर वैष्णव, वीरशैव हे जे सगळे संप्रदाय आहेत, सगळ्या संप्रदायांसाठी खुला संप्रदाय आहे. आणि यांनी कोणत्याही संप्रदायाचे काय केलेले नाही, अनुकरण केलेले नाही. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी खुला असणारा, त्याच्यामध्ये हिंदू सुद्धा दिसतात, मुस्लिम सुद्धा दिसतात, वेगवेगळ्या पंथाचे लोक, जातीचे लोक, ह्या सगळ्या आपल्याला ह्या नागनाथ जे काही संप्रदाय आहे नागनाथ संप्रदायामध्ये दिसून येतात. तर बघा, आणि शाहीर सुद्धा यांना एक मानतात. शाहिरांची पण एक मान्यता आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघूयात की आपल्याला जे काही मोस्ट इंटरेस्टेड असतं ते काय आहे, ग्रंथ. तर आता हा नागेश संप्रदायाचा कोणता ग्रंथ आहे तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला सांगता येईल का नागेश संप्रदायाचा प्रमुख धर्मग्रंथ किंवा त्यातल्या त्यात महत्त्वाचा ग्रंथ कोणता आहे? काही आठवतं का बघा? काही आठवत असल्यास सांगा. नाव खूप सोपी आहे, लक्षात ठेवायला पण सोपी आहे. तर काय आहे? नागेश लीलामृत. ते सोपी आहे बघा. नागेश संप्रदाय जो आहे त्याच्यावरून नागेश आणि लीलामृत आपल्याला माहिती आहे, शिवलीलामृत. आपण लीलामृत असं खूप ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नागेश लीलामृत हे लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यांनी आता काय लिहिलं तर लिहून घ्या. हा ह्या संप्रदायाचा काय आहे, महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. हे सगळं रिव्हिजन करायचं, कारण उजळणी केली नाही, रिवाइज केलं, हे सगळं म्हणजे ऐकताना आपल्याला क्लासमध्ये बसून खूप छान वाटतं की वा वा हे येतच आहे, मला माहीतच आहे, सोपीच आहे, पाठस्थ करायचं आहे. पण जेव्हा ॲक्च्युअल पेपर सोडवायला जाता किंवा ॲक्च्युअल पेपर सोडायची वेळ येते हे सगळं वॅनिश झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याला सारखं त्याला ब्रशअप करत राहायचं, सारखं त्याला रिव्हिजन करत राहायचं, सारखं त्याला उजळणी करायची. देअर इज नो विजन विदाऊट रिव्हिजन अशी एक म्हण आहे. म्हणजे तुम्हाला ती दृष्टीच येणार नाही जोपर्यंत तुम्ही उजळणी करत नाही. त्याच्यासाठी सारखं रिव्हिजन करणं. नागेश जरी आपल्याला किती वाटलं, आता जरी तुमच्या डोक्यात हां आता नागेश संप्रदाय हिंदू मुस्लिम आहेत, वैष्णव आहेत, वीरशैव आहेत, मग हे होते ते होते, तिकडं गेल्यानंतर काही आठवत नाही, सगळं मिक्स खिचडी झाल्यासारखं वाटतं. मग आपण अरे हे नागेश संप्रदायामध्ये होतं की मोरोपंतांनी सांगितलेलं होतं की मोरेश्वरांनी सांगितलेलं होतं की निरंजन माधव यांनी कोणी सांगितलं, कोणाचं संप्रदाय, सगळं तुम्हाला खिचडी होते. त्याच्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये असे एक एक कप्पे वेगळे वेगळे राहिले पाहिजेत. हे तुम्हाला कसं साध्य होणार आहे, जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल, त्या रिव्हिजनने तुम्हाला हे साध्य होणार. ठीक है, चलो लिखो जल्दी से.
झालं लिहून. तर नागेश लीलामृत. ठीक आहे. तर हा याचं जे इसवी सन आहे साधारण 1848चा आहे. 1848. आता हे थोडंसं आजकाल जे काही आहे, तुम्ही 2-3 वर्षाचे जर पेपर पाहता तर आपल्याला कालानुक्रम खूप विचारलेला आहे. साधारण शतक मागे कोण पुढे कोण आपल्याला थोडं लक्षात ठेवला की तो कालानुक्रम लावता येतो. ठीक आहे. जसं यावेळेस आपल्याला बखरीकारांचा मागच्या वेळेस कालानुक्रम लावा, त्याच्यानंतर पंडित कवींचा कालानुक्रम लावा. ते मागे कोण पुढे कोण, पहिला कोण शेवटचा कोण, मधातले आदले मधले थोडे माहीत असलं की ते सोपी जातं. म्हणजे असं नाही की तुम्ही हे असंच पाठ करत नाही, कारण हे एंडलेस आहे, याला काही एंडच नाही, मग किती पाठ करायचे. तर हे थोडंसं ट्रिक लावून तुम्ही यूज करू शकता, म्हणजे लक्षात ठेवू शकता की आधी कोण आहे. ते थोडंसं मागे पुढे लक्षात ठेवलं की तुम्हाला लावता येतो त्याचा क्रम. ठीक आहे. आता यांचे जे काही शिष्य आहेत तर त्या शिष्यांचं आपण थोडी माहिती घेऊया. ठीक आहे. तर आता हे लिहून घ्यायचे शिष्यांची नावे, त्याच्यानंतर आपण त्यांची माहिती बघूया. नागेश संप्रदाय म्हणजे फॉलोअर्स होते किंवा त्यातले ते शिष्य होते त्यांचे. चला लिहून घ्या. कान्हो पाठक. कान्हो पाठक. कान्हो असं लिहायचं आहे. पाठक. कान्हो पाठक. चलो जल्दी से लिखो. कान्हो पाठक. त्यानंतर लिहायचं आहे आलम खान. आलम खान. कान्हो पाठक, आलम खान. त्यानंतर लिहायचं आहे जंगली फकीर. जंगली फकीर. कोणी जंगली म्हणतो, कोणी जंगली म्हणतो. ठीक आहे. तर असं काही नाही आहे, ज्याच्या त्याच्या भौगोलिक याचा तो प्रश्न. ठीक आहे. त्याच्यामुळे तू असंच बोलतो तसंच बोलतो, तुम्ही डच नाही म्हणत, तुम्ही ड म्हणता, हे काही फारसं तथ्य नाही आहे. कारण जेव्हा आपण भाषा कशी तयार होते आणि भाषेचं जे काही भौगोलिक महत्त्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघू, भाषा शुद्ध असते की अशुद्ध असते की प्रमाण असते की काय असतं, तर हे तुमचे सगळं तेव्हा तिथं क्लिअर होणार आहे. म्हणजे आता बरेच जण म्हणतात की किंवा बरेच जण एखाद्याच्या भाषेवरून त्याची खिल्ली उडवतात. तर हे सरळपणे त्याचं सांस्कृतिक मागासलेपण आहे. म्हणजे तो सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला आहे. कारण जेव्हा आपण महाराष्ट्रात राहतो, जेव्हा आपण भारतात राहतो, तिथं जसं वेगवेगळ्या रंगरूप वेशभाषा चाहे अनेक हो, म्हणजे म्हणतो की हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंगरूप वेशभाषा चाहे अनेक है. तर जेव्हा आपण भाषा म्हणतो त्या भाषेमध्ये सुद्धा वैविध्य आहे. फक्त एवढंच वैविध्य नाही की पंजाबी, तमिळ, तेलुगू, मराठी, बंगाली इतकंच वैविध्य नाही, तर ते बोलीभाषेचं पण वैविध्य आहे ना. जसं आपण म्हणतो की 100 कोसावर भाषा बदलते, तर ते फक्त भाषेचं वैविध्य नाही, त्याच्यामध्ये असंख्य अशा बोलीभाषा आहेत, तर त्याचं सुद्धा वैविध्य आहे. तर मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की सगळ्यांनीच एकच भाषा बोलली पाहिजे. ठीक आहे, व्यावसायिकदृष्ट्या प्रमाण भाषा बोलली पाहिजे. जिथं जिथं व्यवहार येतो, जिथं जिथं व्यवसाय येतो, त्या दृष्टीने प्रमाण भाषा बोलली पाहिजे. त्याचंही असं एक कारण आहे की सगळ्यांना ती समजावी. म्हणजे उद्या समजा दूरदर्शनने ठरवलं की आता आम्ही अहिराणीमध्ये बातम्या देणार, ते जळगावच्या ज्या काही लोक आहेत आसपासचा, त्यांना ती कळेल ना. बाकीच्यांचं जिथं व्यवहार आहे, जिथं व्यवसाय, तिथं प्रमाण भाषा असलीच पाहिजे. पण मग इतर ठिकाणी ज्यांनी ज्याची त्याची भाषा बोलली पाहिजे. म्हणून मग तुम्ही डच म्हणता, ड म्हणत नाही, तुम्ही ज म्हणता, ज म्हणत नाही, च म्हणता, च म्हणत नाही, असं वगैरे काही नाही. तर त्याला एक कारणही असं आहे की समुद्र सपाटीकडचे, समुद्रकिनारी भागामध्ये जी लोक राहतात. आवाज खरखर येतो. आता येतोय का व्यवस्थित? आता येतोय का व्यवस्थित आवाज? तेजस्विनी, आता आवाज व्यवस्थित येतोय का? एकदा चॅटबॉक्स मध्ये सांगा. चॅटबॉक्स मध्ये सांगायचंय. आता येतोय का? ओके, ठीक आहे. कधी कधी नेटवर्क इश्यू असतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे भाषा जेव्हा आपण शिकू तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. आता अज्ञानसिद्ध जे होते, अज्ञानसिद्ध म्हणजे आपण पाहिलं की नागे संप्रदायाच्या 2 मुख्य शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्या कोणत्या शाखा आहेत? ते काही लिंगायत आणि दुसरं आहे मिश्र. तर त्याच्यापैकी जे मिश्र परंपरेचे जे प्रमुख आहे त्यांचं नाव काय आहे? अज्ञानसिद्ध असं नाव आहे त्यांचं. तर त्यांचं आपण एक थोडक्यात पाहणार.
अज्ञान सिद्ध हेडिंग टाका, आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. हे कोण आहे? मिश्र परंपरेचे प्रमुख कोण आहे? अज्ञान सिद्ध. अज्ञान सिद्ध. ठीक आहे. आता बघा, अज्ञानसिद्ध नागनाथ आणि अज्ञानसिद्ध नागेश अशा नावानेही ज्ञात आहे. म्हणजे फक्त अज्ञानसिद्ध नाही तर मग त्याच्यासमोर नागनाथ नागेश असं पण आहे. तर आता अज्ञान सिद्धांताचा जो काही जीवनकाल आहे तर तो बराच मागे, म्हणजे साधारण 13व्या-14व्या शतकापर्यंतचा जो काही आहे त्यांचा आपल्याला इतिहास दिसून येतो. तर आता नेण्याचा प्रयत्न जो काही आहे असा इतिहास आहे, म्हणून असा इतर जे काही सांप्रदायिकांनी केलेला आहे. तरी त्यांच्या ग्रंथातील भाषा आणि त्यांच्या वंशाची जी काही पिढीगाथा आहे तर ही पिढी गणना यांच्या आधारे जे काही आपले अभ्यासक आहेत, कोण? प्राची ढेरे, तर यांनी 17वे शतक हा त्यांचा जीवनकाल निश्चित केलेला आहे. ठीक आहे. तर नागेश संप्रदायाचा जो काही हे किंवा अज्ञानसिद्ध नागेश त्यांचा जीवनकाल खालीलपैकी कोणत्या अभ्यासकांनी निश्चित केला आहे असं जर आपल्याला विचारलं तर त्याचं उत्तर आहे राची ढेरे. ठीक आहे. राची ढेरे अभ्यासक आहेत. राची ढेरे लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या. राची ढेरे. राची ढेरे. एक तुम्हाला करंटची बातमी अशी द्यायची होती की आता ते ब्रेन इटिंग अमिबा नावाचा जो काही डिसीज आहे तो आलेला आहे. आपल्याकडे नाही आहे, तो केरलामध्ये आहे, पण आपण एक दक्षता घेणे गरजेचं आहे. तर ती जो ब्रेन इटिंग अमिबा आहे तर तो म्हणजे त्याचं जे काय म्हणू शकतो, म्हणजे एक मरण्याचं जे पर्सेंटेज असतं ते 95 असतं आणि त्याच्यावर आतापर्यंत ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. तर हा जो रोग आहे तो किंवा हा जो अमिबा आपल्याला माहिती आहे, आपण स्टेट बोर्डमध्ये शिकलो आहे की एकपेशीय आणि बहुपेशीय म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे आपले सेल्स असतात. तर तो अमिबा जो आहे आपल्याला माहिती आहे की एकपेशीय असा सूक्ष्मजीव आहे. तर तो जर गेला, तो खराब पाण्यामध्ये आढळतो, दूषित कंटॅमिनेटेड वॉटर किंवा जिथं गरम उबदार पाणी, फ्रेश वॉटरमध्ये पण आढळतो पण जिथं गरम थोडंसं उबदार पाणी आहे अशा ठिकाणी आढळतो. जर तो शरीरामध्ये गेला तर ते शरीरामध्ये तो नाकावाटे जातो, एंटर करतो. तर तो गेला तर लगेच एक 4 ते 5 दिवसामध्ये मृत्यू होतो. सध्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मेडिसिन नाही आहे आणि त्याचं जे मरण्याचं प्रमाण आहे ते 95% इतपत आहे. मॉर्टॅलिटी रेट आपण ज्याला म्हणतो ते. तर त्याच्यामुळे जरी तो केरळमध्ये असला तरी आपण आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर सगळ्यांनी व्यवस्थित पाणी पिणं, आपल्या घरी आपण जे अंघोळ करतोय ते पाणी व्यवस्थित आहे का, पिण्याचं पाणी व्यवस्थित आहे का, आपल्याला माहिती आहे. म्हणजे पिण्याचं पाणी एनी हाऊ जर तुम्ही दूषित पिलं तर कॉलरा आणि टायफॉईडसारखे जे काही आजार आहेत तो आजार तुम्हाला होऊ शकतात. तर या सगळ्यांमुळं काय आहे की आपण आपली काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण फक्त अभ्यास न करता आपलं पाणी कुठून येतोय, आपण जेवतोय काय, आपण खातोय काय, ते कुठून येतंय, काय येतंय, कसं ते, हे सगळं आपल्याला एक अवेअर असणं आपण खूप गरजेचं आहे. तर केरलामध्ये आतापर्यंत 2 असे मृत्यू झाले, म्हणजे लगेच 2-3 दिवसात डिरेक्टली मृत्यू झाला. आणि सुरुवातीला डॉक्टर काय करतात की बेसिक म्हणजे जर आपण याची लक्षणं पाहिली तर ताप येणं, खोकला येणं, सर्दी ताप असंच आहे. तर मग डॉक्टरसुद्धा तशाच गोळ्या देतात. त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुठलंही मेडिसिन त्याच्यावर आलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपण काळजी घ्यायची व्यवस्थितपणे असं आहे. ठीक आहे. तर आता बघा, अज्ञानसिद्ध आपण यांच्याबद्दल बघणार आहोत. तर मग त्याच्यामुळे जे काही राची ढेरे आहे तर मी माझ्या क्लासमध्ये एक अशी इन्फॉर्मेशन देत असते, कारण एका चांगल्या शिक्षकाचं काम आहे ते फक्त शिकवणं नाही आहे, तर त्याचे बाकीच्या काही गोष्टी ज्यांनी त्याला अभ्यासात मदत होऊ शकते. मग उजळणी कशी करायची, पेपर ॲनालिसिस कसं करायचं, इतर गोष्टी कशा करायच्या, ह्या सुद्धा आपल्याला इथे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता राची ढेरे जे काही आहेत आणि तुम्हाला हे माहीत पण पाहिजे, पेपर 1 साठी जर तुम्हाला जीकेला पण विचारू शकतात. जीकेचे प्रश्न आहेत तर तुम्हाला एक 10-15 प्रश्न येतात.
ठीक आहे, हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे यांनी मग त्यांचा जीवनकाल जो काही आहे साधारण 17वं शतक म्हणून त्यांनी फायनल करून टाकलं आहे, निश्चित करून टाकलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, आता अज्ञान सिद्धांचे जे काही तात्विक चर्चा करणारे ग्रंथ आहेत तर त्यांची आपण इथे नावं बघणार आहोत. तर ती नाव आहे वरद नागेश. त्यांची तात्विक चर्चा करणारे ग्रंथ लिहून घेऊ आपण. तात्विक चर्चा करणारे ग्रंथ किंवा त्यांच्याशी संबंधित ग्रंथ. वरद नागेश लिहून घ्यायचं आहे. वरद नागेश. त्यानंतर लिहायचं संकटहरणी. वरद नागेश संकटहरणी. तत्वबोध. तत्वबोध. जीव ब्रह्मभेद लक्षण. जीव ब्रह्मभेद लक्षण. पृच्छापत्र. पृच्छापत्र. त्यानंतर आहे कालज्ञान. कालज्ञान आणि अकालज्ञान. कालज्ञान आणि अकालज्ञान. ठीक आहे, इतके यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत, लिहून घ्यायचंय. दिसतंय का? लिहून घ्यायचंय. झालं लिहून? आता बघा, हे वरद नागेश जो काही आहे तर एक नागेश संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ म्हणून याला एक मान्यता आहे. प्रमाण ग्रंथ म्हणून मानला जातो. ठीक आहे, ओके. नागेश, वरद नागेश हा जो काही ग्रंथ आहे तो एक नागेश संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ म्हणून ह्या ग्रंथास महत्त्व आहे. इथे वरद नागेश प्रमाण ग्रंथ असं लिहून ठेवा. आणि आपण जे नागेश लीलामृत पाहिलं होतं तर ते मिश्र जे काही आहे संप्रदाय अज्ञान सिद्धांची, तर तोच त्यांचा हे आहे तसं पाहिलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण आलम खान विषयी बघूयात. ठीक आहे, आलम खान झालं लिहून. आलम खानाविषयी थोडी माहिती बघू आपण. आलम खान हेडलाईन टाका. हे आता शिष्यांबद्दलची आपण थोडी माहिती, कारण शिष्य काय करतात की जसं आपण महानुभव वगैरे बघू तर शिष्यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो याच्यामध्ये, म्हणजे एक प्रमुख असतात, कारण तेच नंतर त्या संप्रदायाला, त्या पंथाला, त्या धर्माला, त्या परंपरेला समोर नेत असतात. त्याच्यामुळे त्यांचंही महत्त्व जे काही आहे हे अनन्यसाधारण आहे. जेव्हा आपण महानुभव पंथ वगैरे बघू तेव्हा माहीन भट आहेत, इतर सगळे जे काही त्यांची शिष्य परंपरा राहिली, केशोबास असतील, तर ते आपण सगळं पाहणार आहोत. तर त्याच्यामुळे आता आलम खान बघूयात. आलम खान. आलम खान हेडलाईन टाकायची. आलम खान. आता बघा, नागेश शिष्यांमध्ये, आता हे आपल्याला माहिती आहे की शिष्य होते, तर ह्या शिष्यांमध्ये जे काही आलम खान आहे तर या मुसलमान संताचे मोठे स्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही हातकणंगले तालुक्यामध्ये नरंदे गाव जे होतं ते तिथले राहणारे होते.
आणि यांनी मग पदे अभंग यांची जी काही आहे ती रचना केलेली आहे. आणि आपल्या पदरचनेतील वाकसिद्धीसाठी शारदेला जननी आणि वेदमाता अशा शब्दातून ते संबोधून काय करतात, कृपा रचना करतात. तर जे शारदा माता आहे, बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल, आय डोंट नो, पण विदर्भामध्ये, खानदेशामध्ये शारदा माता जी काही आहे ती प्रचलित आहे. म्हणजे काय की आता तुम्ही नवरात्र बघा, आता चालू होईल काही दिवसांनी. तर नवरात्रामध्ये बऱ्याच लोकांनी दुर्गा माता, काली माता ह्या प्रकारच्या देव्या, महालक्ष्मी वगैरे असं बसवताना दिसला. पण जर तुम्ही विदर्भामध्ये गेलं, तिकडे चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर त्या साईडला, तिथे शारदा देवी बसवतात. हातात अशी वीणा असते आणि शारदा देवी तुम्हाला तिथे दिसेल. तर ह्याच प्रकारे जे काही आलम खान आहेत, तर हे मुसलमान संतांचे एक प्रमुख आहे नागेश शिष्यांमध्ये. आणि त्याचबरोबर कोल्हापूर वगैरे त्या साईडला नरंदे गावाचे ते राहणारे असून त्यांनी काय केलं की त्यांनी ज्या काही रचना केलं, तर त्यांनी शारदेला जननी आणि वेदमाता असं म्हटलेलं आहे. शारदेला जननी आणि वेदमाता असं त्यांनी म्हटलेलं आहे. जननी आणि वेदमाता. जननी आणि वेदमाता. त्यानंतर आहे भानजी त्रिंबक. त्यांचे एक शिष्य राहिलेले आहे. आता आपण मगाशी जे नागेश लीलामृत पाहिलं होतं, तर हे याचे रचनाकार आहेत. ठीक आहे. नंतर हेडलाईन द्यायची आहे की भानजी त्रिंबक. झालं लिहून? भानजी त्रिंबक. भानजी त्रिंबक. चला, आता यांनी कोणता ग्रंथ रचला आहे? नागेश लीलामृत हे यांनी लिहिलेलं. आपण पाहिलेलं आहे की हा एक महत्त्वाचा धर्मग्रंथ किंवा संप्रदाय ग्रंथ म्हणून पाहिला जातो. लिहून घ्यायचं आहे. नागेश लीलामृत याची रचना यांनी केलेली आहे. झालं का लिहून? नागेश लीलामृत. तर हे जवळपास 1848 मध्ये आपल्याला माहित आहे. मग अशी लिहून दिलं 1848 जो काही कार्यकाल. याच्यामध्ये आता त्यांनी काय लिहिलंय की नागनाथ जे होते नागेश, तर त्यांच्या लीळांचे वर्णन. आता लीळा म्हणजे काय? लीळा म्हणजे लीला. आपण म्हणतो ना रामलीला, कृष्णलीला. लीला म्हणजेच लीळा. लीळा म्हणजे काय? त्यांच्या हालचाली, त्यांच्या कृती, त्यांच्या हालचाली. तसंच आपण लीळा चरित्र पाहणार आहोत महानुभावमध्ये. लिहून घ्यायचं पटकन.
ह्याच्यामध्ये काय आहे की नागनाथांच्या ज्या काही लीळा आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर जो गुरुनी उपदेश केलाय म्हणजेच काय गुरुपदेश आणि गुरुपदेश केलेल्या शिष्यांची चरित्रे सुद्धा आहे आणि जो काही संप्रदायाचं स्थान आहे आपण पाहिलेलं आहे तर सोलापूरमधलं तर त्या स्थानाचं महिमा जसं पाहिलं आपण काही जागृत स्थळं पाहिलेली आहेत तर त्या जागृत स्थळांची काय महिमा आहे ती आपल्याला दिलेला आहे. आणि एकंदरीत काय आहे की नागेश जो काही संप्रदाय आहे तर त्या संप्रदायाचं एक तत्वज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ही एक प्रकारची जी काही आहे नागेश संप्रदाय आपण आज पाहिलेला आहे. काल आपण काय पाहिलं मोरोपंत पाहिलेला आहे. त्याच्यानंतर काय पाहिलं आहे निरंजन माधव. अशा प्रकारे आजपासून जे काही आहे आपलं पंडिती काव्य हा जो काही उपघटक किंवा घटक आहे तो संपला आहे. म्हणजे तुम्ही आता पंडिती ग्रंथाचं तुम्ही एक रिव्हिजन करा, मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्न आहेत ते लिहून काढा व्यवस्थित आणि तुम्ही तिथं मग ते झालं की तुम्ही तिथे टिक मार्क करायचं की बाबा सिलेबसमधला माझा हा टॉपिक झालेला आहे. यावर काही प्रश्न आले पंडिती काव्यावर शाहिरी काव्यावर भक्ती परंपरेतले काही प्रश्न आले तरी माझा हातचा मार्क जाणार नाही. म्हणजे मी जो काही अभ्यास केला आहे त्याच्यामधले तरी मी ते मार्क्स घेणारच आहे. तर असे करून करून तुम्ही तुमचे मार्क्स जे काही आहे ते सेक्युअर करत चला. कळतंय का? अशा प्रकारे तुम्हाला तुमचे मार्क्स सेक्युअर करायचे आहे. त्याच्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो मेजरेबल अभ्यास असला पाहिजे. अशा प्रकारे तुमचा जो काही अभ्यास आहे तो एक प्रकारचा मेजरेबल अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय की इनपुट आणि आउटपुट असं स्टडी करायचं नेहमी. इनपुट आउटपुट स्टडी पाहिजे तुमचा. कळतंय? इनपुट आणि आउटपुट स्टडी म्हणजे काय की बाबा मी किती अभ्यास केला की मला किती मार्क्स मिळतील, किती दिले म्हणजे किती मिळतील, असा एक अभ्यास पाहिजे. आता मी पंडिती काव्य मॅडमनी शिकवलेल्या नोट्समधून आणि निराली पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे त्याच्यामधून मी हे सगळं करून टाकणार आहे. आधी मॅडमने सांगितलेली रिव्हिजन, त्याच्यानंतर ते निराली पब्लिकेशन, त्याच्यानंतर मागील 5 वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला जर पंडिती काव्यावर कुठून अजून प्रश्न मिळाले तर ते. तर असं केलं तर तुम्हाला काय होणार आहे ते एक प्रकारचं तुमचं झालं मग पंडिती काव्य. मग तुम्हाला काय ते पंडिती काव्यावर त्यांनी काही प्रश्न विचारला की तुम्हाला येणेच आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क्स जे काही आहे ते सेक्युअर करू शकता. कळतंय तुम्हाला? अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क्स जे काही आहे ते सेक्युअर करू शकता. आता पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य याच्यावर तुम्हाला काही डाऊट आहेत का, काही शंका, काही नाही समजलं असं काही आहे का? सांगा, काही नसेल समजलं तर. बोला. नाही समजलेलं असं काही आहे का, काही पडत घ्यायचंय? चला सांगा पटकन. आपण एक नवीन टॉपिक पासून जी काही आहे तर इथून ओके. तर उद्या हो आणि विशाल रोज जे काही आहे बाकीचे स्टुडंट तेजस्विनी, विशाल, अक्षय
तर ते आपल्याला आलं पाहिजे, कळालं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. आणि उद्यापासून आपण एक नवीन टॉपिकची सुरुवात करूयात. कदाचित मला असं वाटते शनिवारी 5 तारखेला एक शिक्षक दिनाची, 6 तारखेला गणपती विसर्जनाची सुट्टी असू शकते. कन्फर्म काही नाही आहे अजून, पण एक असा अंदाज आहे. तर जरी सुट्टी असली तरी तुम्ही व्यवस्थितपणे ते करायचं आहे तुम्हाला, अभ्यास, तुमचा जो अभ्यास आहे तो. ठीक आहे. आता पंडिती काव्य संपलं आहे, तर त्यानुसार जे काही आहे तुम्ही अभ्यास चांगला चालू ठेवा. आपण उद्या एक काहीतरी दलित साहित्य म्हणा किंवा जे दुसरे विषय आहेत काही, तर ते घेण्याचा इथे प्रयत्न करूयात. बघते मग मार्क्सनुसार जसं डिस्ट्रीब्युशन आहे, महानुभव वगैरे आपण बघू शकतो. तर त्यानुसार आपण इथे एक अभ्यास करूयात. ठीक आहे, चालेल. मग थांबूयात आपण इथेच. ओके, थँक्यू विशाल. काही डाऊट असतील, काही नाही समजलं, अशाच पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू ठेवा, म्हणजे तुम्ही लवकर नेट सेट जे काही आहे ते तुमचं स्वप्न पूर्ण करा नेट सेटबद्दलचं. ठीक आहे, चालेल. मग थांबूया आपण इथेच. ओके, ठीक आहे. मग